नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने आपला आजचा दिवस हा खूप आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा जावो, चांगल्या आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करू आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, आता लवकरच श्रावण महिना लागणार आहे आणि त्यापूर्वी आता आषाढ महिना चालू आहे, आषाढ महिना चालू आहे. बऱ्याच ठिकाणी आषाढ महिन्यामध्ये देवीला आपलं जे ग्रामदैवत असतं किंवा शीतळा देवी असती किंवा लक्ष्मी आई असती, आपलं किंवा हे नसेल तर जवळपास म्हसोबाचं मंदिर असतं, त्या ठिकाणी नैवेद्य नेला जातो. तर मी सुद्धा आता मागच्या सोमवारी, त्या दिवशी मला सुट्टी होती म्हणून मी सुद्धा देवीला नैवेद्य नेला. आमच्या इथे जवळच शीतळा देवीचं मंदिर आहे, त्यामध्ये साती आसरा सुद्धा आहे. तर या आपण महिन्यामध्ये, आषाढ महिन्यामध्ये आपण तळणाचा नैवेद्य घेऊन जातो. त्यामध्ये आपण बघा म्हणजे तिखट पुऱ्या, गोड पुऱ्या. आता आमच्या इथे मी सांगते, प्रत्येक गावामध्ये वेगळी पद्धत असते. काही ठिकाणी तिखटाचा सुद्धा म्हणजे नॉनव्हेजचा सुद्धा नैवेद्य करतात. प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते. तुमच्या इथे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता. आणि म्हणजे आपल्या जवळपास ज्या देवता असतात, ग्रामदैवत, शीतळा देवी, साती आसरा, लक्ष्मी आई, तर ह्या देवांना आपण नैवेद्य वर्षातून एकदा न्यायला पाहिजे, कारण हे आपलं रक्षण करत असतात, आपल्या जवळ असतात ह्या, आणि त्यांचं आपल्यावर लक्ष असतं, ते आपलं रक्षण करत असतात. त्यासाठी आपण त्यांना वर्षातून एकदा नैवेद्य नेऊन द्यायलाच पाहिजे. तर आमच्या इथे आम्ही तिखट पुऱ्या करतो, गोड पुऱ्या करतो आणि साध्या पुऱ्या, आणि अशा 3 पुऱ्या घेऊन त्याच्यावर दही भाताचा नैवेद्य ठेवतो आणि मेथीची भाजी ठेवतो. असे 7 नैवेद्य बनवतो आणि तिथे मंदिरात जाऊन देवीला नैवेद्य देतो, देवीची पूजा करतो आणि नारळ अर्पण करतो, नारळ फोडतो आपण तिथे. तर अशा प्रकारे एक सोपी सेवा आहे ही. तर तुम्ही सुद्धा, तुमच्यात पद्धत नसेल तर करायला काहीच हरकत नाहीये. फक्त नैवेद्य नेऊन द्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जे छोटे मुलं असतील त्यांना सुद्धा तिथे घेऊन जायचं आहे. त्यांना तिथे दर्शन, त्यांना सुद्धा तिथे डोकं टेकवायला लावायचं आहे देवीच्या चरणी आणि देवीला सांगायचं आहे की माझ्या मुलांचं रक्षण कर म्हणून. तर आता मी नैवेद्य नेलेला, मी कुठल्या मंदिरात गेले होते, कसा नैवेद्य दिला आहे ते तुम्हाला दाखवते. व्हिडिओ थोडा फास्ट होतोय पण ठीक आहे, चला आपण बघूया आता. तर बघा, मी आले आहे शीतळा देवीच्या मंदिरामध्ये. तर घरापासून थोडं लांब आहे, त्यामुळे मला काही प्रॉपर ताट वगैरे करून आणता आलं नाही. मी एका डब्यामध्ये नैवेद्य आणलं होता, पिशवीमध्ये, आणि पाणी सुद्धा एका बॉटलमध्ये घेऊन आले होते. छोटंसं मंदिर आहे, हाईट सुद्धा कमी आहे त्याची, त्यामुळे व्यवस्थित उभं पण राहता येत नव्हतं. तर इथे मी आता पाण्याने त्यांना व्यवस्थित पुसून घेतलं आहे. त्यानंतर आता मी हळदी कुंकू लावून पूजा करणार आहे. थोडा पाऊस येत होता बाहेर आणि जवळ ते फुलांचं दुकान वगैरे पण नव्हतं, तर त्यामुळे मला काही फुलंसुद्धा आणता आली नाही आहेत. तर मी इथे आता देवीला हळदी कुंकू लावून पूजा करून घेते, धूपदीप दाखवते आहे, नैवेद्य ठेवणार आहे आणि नारळ फोडून घेणार आहे. अगदी सोपीशी सेवा आहे, पूजा आहे ही. आता नैवेद्य बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मी हे 7 नैवेद्य बनवले होते. तर आमच्या इथे तिखट पुऱ्या असतात, गोड पुऱ्या असतात आणि साध्या पुऱ्या असतात. तर सुरुवातीला मी काय करते, तिन्ही वेगवेगळ्या कणिक भिजवून घेते. साध्या पुऱ्यांसाठी, तिखट पुऱ्यांमध्ये मी काय करते, गव्हाचं पीठ, थोडंसं डाळीचं पीठ आणि त्यामध्ये आपला हिरवा मिरची, लसूण, आलं ह्याचा ठेचा टाकते, कोथिंबीर, धने टाकते आणि हे सगळं मिक्स करून घेते. किंचित हळदसुद्धा टाकायची आणि त्या मसाल्या पुऱ्या करायच्या, तिखट पुऱ्या. आणि गोड पुऱ्यांमध्ये थोडंसं गूळ घ्यायचा, पाण्यामध्ये भिजवायचा तो, आणि तो भिजला की त्या पाण्यातच आपल्याला कणिक मळायची आहे आणि त्याच्या आपल्याला गोड पुऱ्या करायच्या आहेत. अशा प्रकारे 3 पुऱ्या करून घ्यायच्यात, अशा गोड, तिखट आणि साधी. आणि त्याच्यावर मी काय करते, दही भाताचा नैवेद्य ठेवते आणि मेथीची भाजी. आता हे सगळे नैवेद्य मी देवींसमोर ठेवणार आहे आणि देवीची ओटीसुद्धा भरायची असती. आणि जमलंच तर आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपण एक सवाशीणसुद्धा जेवू घालायची. अगदी साध्या पद्धतीने मी इथे पूजा करून घेतली आहे देवीची. सुट्टी होती त्या दिवशी, म्हणजे सुट्टी काढली होती मी. सोमवार होता, जास्त काही मंदिरात गर्दीसुद्धा नव्हती. संडेला मी गावावरून आले होते, थोडेसे दमले होते, त्यामुळे मग मी सोमवारी सुट्टी घेतली होती. तर म्हणलं सुट्टी घेतलीच आहे तर आपण आषाढ महिन्याचा नैवेद्यसुद्धा घेऊन जाऊयात. तर ह्या आषाढ महिन्याला काही ठिकाणी आखाडसुद्धा म्हणतात. आणि आपण बघा एकमेकांना विचारतो, झाला का आखाड तळून? तर बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये ही परंपरा आहे. शहरी भागामध्ये काही ठिकाणी काही लोक जे आहेत ते मंदिरात वगैरे न जाता आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्येच दगड घेतात, त्या दगडांना धुवून त्यांची पूजा करतात आणि तिथेच नैवेद्य दाखवतात.
आणि इथे आपण मंदिरात पूजेला जाताना आपल्या मुलांना आवर्जून घेऊन जायचं आहे आणि त्यांचं तिथे डोकं टेकवायचं आहे, देवीला सांगायचं आहे, प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांचं रक्षण कर, त्यांना पाखर घाल, असं त्यांना सांगायचं आहे देवी मातेला. हे जे आहे ते आम्ही लहानपणापासून आमची आजी आई जे करायची ते पाहत आलो आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढे कंटिन्यू करत आहोत. आता आपण इथे प्रत्येक देवी पुढे आपण हे जे नैवेद्य ठेवणार आहेत आणि नारळ फोडल्यानंतर नारळाचा तुकडासुद्धा आपण ह्या प्रत्येक नैवेद्यावर ठेवायचा आहे. तर ह्या ज्या आपल्या ग्रामदेवता असतात, आपल्या आजूबाजूच्या ज्या देवता, शीतळा देवी, लक्ष्मी आई, म्हसोबा, हे जे काही देव असतात ते आपलं रक्षण करत असतात. त्यामुळे वर्षातून एकदा त्यांची अशा प्रकारे आपण सेवा केलीच पाहिजे. आणि ही जी आपली परंपरा आहे ती आपल्या पुढच्या पिढीलाही माहीत व्हावी, यासाठी आपण त्यांना आपल्या सोबत घेऊन जायचं आहे, त्यांना आपला कुळाचार दाखवायचा आहे. आपले जे हिंदू संस्कृतीमध्ये जे काही आपले सणवार आहेत ते सुद्धा त्यांना दाखवायचे आहे, समजून सांगायचं आहे. म्हणजे इथून पुढे सुद्धा ही संस्कृती जी आहे ती टिकून राहील. तर माझी पूजा झालेली आहे. फक्त एकच मनामध्ये खंत राहिली की फुलं नव्हते मला पूजेसाठी, पण काही हरकत नाही, आपण जी सेवा करतो ती मनापासून करायची असती. तर पूजा झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.